लोक बोलतात, 1000 वेळा. मी एकदा बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे. अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. जो अहिल्यादेवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे, आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत. आता ज्यांचा आरक्षणाचा लय कळवळ आलाय, जे ते उठतोय म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाभाऊला नेऊन द्या की आमचा धनगरांचा पाठिंबा आहे. इकडे धनगरांचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात रे? कोण आहे त्यांच्या मागं? कोण आहे त्यांच्या मागं? इकडं आंदोलन सुरू झालं, तिकडे ते 5-25 गोळा झाले, धनगरांना घुसू देणार नाही. कोण करतंय? कुणाच्या जवळची ही माणसं आहेत? आणि इकडे तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचं? धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे आणि तो मिळवेल. ना उमेद होऊ नका, नाराज होऊ नका. अनेक अडचणी त्यामध्ये, ज्या गोष्टी उघड बोलता येत नाहीत, परंतु जे संविधानानं आहे ते मिळवल्याशिवाय या महाराष्ट्रातला धनगर शांत बसणार नाही. आणि